नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजपचे 100 नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले आहेत। नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपचे तब्बल 100 नगरसेवक बिनविरोध निवडून गेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वामुळे बिनविरोध निवडीचा चमत्कार झाल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी म्हटलेलं आहे। कुठल्या विभागामध्ये किती नगरसेवक भाजपचे बिनविरोध झाले त्यावर एक नजर टाकूया। उत्तर महाराष्ट्र 49, पश्चिम महाराष्ट्र 41, कोकण 4, मराठवाडा 3 आणि नगराध्यक्षपदी 4 उमेदवार भाजपचे बिनविरोध झालेले आहेत। भारतीय जनता पार्टीचा जनतेचा विश्वास आता भाजप आणि महायुतीवर आहे। देवेंद्र फडणवीसचं सरकार, आमचं सरकार महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी डेव्हलपमेंटचा विषय घेऊन काम करत आहे। डबल इंजिन सरकारला जनतेची गरज आहे। जनता डबल इंजिन सरकारच्या मागे उभी आहे। मोदीचं सरकार, देवेंद्रजीचं सरकार हेच विकास करू शकते ही भावना जनतेमध्ये आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर भाजपा आणि महायुती निवडून येत आहे। मी आपल्याला दाव्याने सांगतो 51% मतं भाजपा महायुतीला मिळतील। 2/3 बहुमत महाराष्ट्रात भाजपा महायुतीला मिळेल। भारतीय जनता पार्टीनं प्रचंड दबाव तंत्र, प्रशासनाचा मिसयूज लावलेला आहे। ठिकठिकाणी वेगवेगळे प्रलोभनं दाखवले जातात कित्येक ठिकाणी। काल आमच्याही कित्येक उमेदवारांचे फोन आले, हा आमदार मागे लागला, तो आमदार मागे लागला, एवढी रक्कम घे म्हणतो, नाही तर रक्कम नाही घेतली तर अशा पद्धतीनं प्रलोभन दाखवतो, प्रलोभनाने नाही झालं तर भीती नाही करतो। आणि म्हणून सत्तेची मस्ती, सत्तेचा माज हा भारतीय जनता पार्टीला चढलेला आहे आणि म्हणून त्याचे परिणाम मला सांगा। गिरीश महाजनांचीच बायको काय येते, रावलांचीच आई काय येते, एखाद्या सामान्य कार्यकर्त्याची बायको किंवा कार्यकर्ते निवडून आले बिनविरोध, भारतीय जनता पार्टीकडून का होत नाही? दादागिरी, गुंडगिरी, पैसा, दबाव यंत्रणेचा वापर यामुळे हे 100 आहेत। ठीक आहे, असंच करून जर पैशाचं प्रलोभन देऊन, दबाव तंत्राचा वापर करून, पोलीस बळाचा वापर करून, गुंडगिरी करून, दादागिरी करून, धमकावून जर निवडणुका होत असतील आणि अनपोच झाले म्हणून पाठ थोपटून घेत असतील, सत्ता तुमची आहे, पॉवर तुमच्या हातात आहे, त्याचा वापर करून, यंत्रणेचा वापर करून लोकशाही पायदळी तोडवण्याचं तुम्ही ठरवलंच आहे, तर तुम्हाला कोणी रोखूच शकत नाही, असा त्याचा अर्थ होतो।